नमस्कार, मी सखाराम सरक, सरपंच नांदगाव. काय झालं आत्तापर्यंत या बाबतीमध्ये आम्ही जे अवैधरित्या गौण खनिजाचं उत्खनन या ठिकाणी मिलिटरीच्या हद्दीतून लष्कराच्या हद्दीतून चालू आहे, या संदर्भात खूप वेळेस आम्ही लष्कर अधिकाऱ्यांच्याही कानावरती ही गोष्ट घातलेली आहे. त्यांना आम्ही खूप वेळा सांगितलं या ठिकाणी तुम्ही क्युआरटीचा कॅम्प टाका, परंतु ते लष्करचे अधिकारी ऐकत नाही. या संदर्भात आम्ही महसूलच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत, परंतु महसूल अधिकारी पाहिजे ते सहकार्य ठिकाणी करत नाहीत. आता ह्या ठिकाणी शेवटचा पर्याय म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याशी या संदर्भात संपर्क साधलेला आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी या गोष्टीवर संपर्क साधून जिल्हाधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट आपल्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साहेब यांच्याशी या गोष्टी ईमेलवरती पाठवल्या जाणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संरक्षण खात्याला या ठिकाणी आम्ही तात्काळ क्युआरटीचा कॅम्प लावण्यासाठी सांगणार आहेत. कारण हे जे अनधिकृत या ठिकाणी उत्खनन चालू आहे, मुरुम असेल, वाळू असेल, याच्यामुळं आज या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे शेतीमाल वाढवण्यासाठी आम्ही रस्ते तयार करतो ते रस्ते या ठिकाणी तुटत आहेत. कारण या रस्त्याची कॅपॅसिटी आहे साधारण 10 ते 15 टनाची कॅपॅसिटी या ठिकाणी रस्त्याची असते. परंतु आज जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी या रस्त्यावरून कमीत कमी 30 ते 35 टनाचे डंपर या ठिकाणाहून रस्त्यावरून जात असतात आणि त्यामुळे ते रस्ते तुटतात आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्रास होतो. एक रस्त्याला निधी भेटला तर 5 वर्ष आम्हाला त्या रस्त्यासाठी दुसरा निधी भेटत नाही. बाकी खूप रस्ते करणे बाकी असतं. पहिले रस्त्याचं अगदी म्हणजे झाल्यानंतर पुढचा रस्ता होण्या अगोदरच पहिले तुटत असतील तर या ठिकाणी गावचा विकास कसा करायचा आणि गावचा प्रमुख येण्याने या सगळ्या गोष्टीला मला स्वतःला या ठिकाणी तोंड द्यावं लागतं आहे. प्रत्येक समस्या ही माझ्या भोवती फिरत असते. प्रत्येक ग्रामस्थाचं म्हणणं असतं की सरपंच नेमकं काय करतात. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळी गोष्ट ही चालू असेल तर सरपंच या गोष्टीला बंदोबस्त का करत नाही. मी माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या आहेत. ग्रामसभेचा ठराव झालेला आहे, मासिक मिटिंगचा ठराव झालेला आहे आणि या ठराव आम्ही तात्काळ या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या ठिकाणी सुपूर्द करतोय आणि तात्काळ ठिकाणी होणारं अवैधरित्या उत्खनन आणि एक एकरांच्या हद्दीतून होणारी ही जी अवैध वाहतूक आहे तात्काळ थांबवली पाहिजे. या दिशेने आम्ही या ठिकाणी आता पाऊल उचलत आहोत. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.